मित्रांनो, आज होतं आपल्या बेस्टीचं लग्न. मग लग्नाला जायचं होतं म्हणून काय सकाळी आवरून बिवरून निघालो कॉलेजला. मग 5च मिनिटात कॉलेजला पोहोचलो. कॉलेजला गेल्यावर आतमध्ये जायचं सोडून आम्ही सगळे मित्र कॅम्पसमध्येच हिंडत बसलो. हिंडता हिंडता हा भेटला जोडीदार. कोणासोबत कॉल बोलत होता काय माहिती. त्यानंतर लेक्चरला जायचं सोडून आम्ही गेलो मित्र चहा प्यायला. चहा बी पिलो, मित्रांसोबत गप्पा बिप्पा मारल्या. मग काय आपल्याला जायचं होतं मैत्रिणीच्या लग्नाला. डायरेक्ट लग्नाला निघालो. मग काय लग्नाला पोहोचलो. पोहोचल्या डायरेक्ट नवरीबाईची गाठ घेतली. मग तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं. कॉंग्रॅच्युलेशन केल्यावर फोटो बिटो काढले आणि डायरेक्ट जेवणाच्या हॉलकडे निघालो. त्यानंतर लगेच जेवणाच्या हॉलकडे गेलो. जेवणाच्या हॉलकडे गेलो तिथं तर मोकार गर्दी. मग काय माझ्या मैत्रिणी बघत बसल्या वाट का जेवायला जागा भेटती का नाही. मग काय शेवटी जागा नाही भेटली. मग काय आतमध्ये आलो आणि गप्पा मारीत बसलो. मग तिथं आलं एक छोटं पोरगं. मग काय सगळे त्यासोबत खेळत बसले, कारण की भूक पण लागली होती. मग काहीतरी टाइमपास व्हावा म्हणून त्यासोबत खेळत बसले. मग त्याला सगळेजण विचारित होते तुझं नाव काय, तुझं नाव काय, पण त्यांनी सांगितलंच नाही. शेवटी तो एका पोझिशनमध्ये स्टाईल देऊन उभा राहिला. आणि त्यानंतर माझी मैत्रीण तर त्याच्यासोबत फ्युचर प्लॅनिंग करीत होती की पोरं कसे सांभाळायचे हा ट्राय करून बघत होती. मग त्यानंतर डायरेक्ट आम्ही फायनली जेवायला गेलो. मग काय डायरेक्ट जीवात जीव आला. आणि हे 4 बुक्कड बघा कसे खात होते, जसं कधी भेटलंच नाही असे खात होते. त्यानंतर एक मैत्रीण डायरेक्ट म्हणली आज चला मी तुम्हाला आईस्क्रीम खाऊ घालते. आम्ही डायरेक्ट आश्चर्यचकित झालो की मैत्रीण आईस्क्रीम खाऊ घालायला तयार. मग काय तिने आईस्क्रीम खाऊ घातली आणि डायरेक्ट घरी निघालो.